आज खंडेनवमी आहे, उद्या दसरा आहे। तर खंडेनवमीला दरवर्षी आम्ही घरी जी काही शस्त्र अस्त्र आहे, जी वाद्य आहेत, त्या सगळ्यांची पूजा करतो। नवरात्रातले सगळे दिवस गावकरी आळीपाळीनं मंदिरामध्ये देव राखण्यासाठी म्हणून मुक्काम करतात। अशा वेळेला आरतीनंतर काही मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ, भजनं, गरबा अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। कोकणात बऱ्याच ठिकाणी नवान्न पौर्णिमेला जे काही नवीन धान्य असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो देवाला, आणि काही ठिकाणी दसऱ्याला नवी बांधली जातात। आमच्या इकडे दसऱ्याला नवी बांधतात। नवं म्हणजे काय तर जे नवीन धान्य आलेलं असतं, जी फुलं असतात, तर त्या सगळ्याचा एकत्रित असा रानभेंडीच्या बंधानं असा एक जुडगा बांधला जातो, आणि तो देवघर असेल, स्वयंपाकघर असेल, आपले कपडे, दागदागिने, तिजोरी जे काही असेल अशा घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते बांधलं जातं। समृद्धतेचं, भरभराटीचं एक प्रतिकात्मक रूप म्हणून हे बांधलं जातं। तर आता मी बाबाला झेंडूची फुलं, कुरडूची फुलं हे सगळं गोळा करून देते आहे। हा आहे कुरडू। माझ्या रानभाज्यांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ह्याच्या पानांची पण भाजी करतात कुरडूच्या। तर आज ह्याची फुलं जेव्हा नवं बांधतात तर त्याच्यासाठी ही लागतात।
नवी बांधतात. नवी बांधतात. या रानभेंडीच्या झाडाच्या खोडाचे 2 भाग करायचे, त्याचं साल वेगळं काढून घ्यायचं आणि त्या सालाच्या उभ्या उभ्या पट्ट्या करायच्या बारीक, त्यालाच भेंडीचे बन असं म्हणतात. गावठी आंब्याची पानं आहे ना, कलमाची नव्हे. त्यामुळे आंबे हातात जगवले जातात त्यानिमित्ताने. झेंडूची फुलं, आंब्याची पानं, भाताच्या लोंब्या आहेत, कुरडूची फुलं आहेत आणि हे भेंडीचे बन आहेत. जमलं ना? हा पण भेंडीचा बन आहे, थोडासा सुकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सुई ओवून घेतलेली आहे मी आता तोरण बनवण्यासाठी. आणि हे असे बांधून घेतलेले आहेत. ह्यातले थोडे मी आता तोरणामध्ये घालण्यासाठी वापरणार आहे. थोडी झेंडूची फुलं आहेत. आलेला आहे तोरण. कसं दिसतंय? आज दसरा आहे, तर दसऱ्यासाठी खास घरच्या दुधापासून चक्का बनवलेला होता. तर त्या चक्क्याचं मी आता श्रीखंड करतेय. चक्क्यामध्ये साखर घालून ठेवली मी आता आणि व्यवस्थित फेसून घेते. आज श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, काकडीचं तवशाचं लोणचं आणि वरण भात असा बेत आहे. वाव, एक नंबर आहे श्रीखंड. घराच्या परसवातच आपट्याचं झाड आहे. तर दरवर्षी दसऱ्याला आपट्याच्या झाडाची आम्ही पूजा करतो, नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर थोडी पानं काढून घेतो आणि गावातल्या सगळ्या देवांच्या पाया पडायला जातो, सोनं वाहायला जातो. तर बाबा आता पूजा करून घेतोय आणि त्यानंतर मग आम्ही आपट्याची पानं काढू.
आता मी आणि बाबा आमच्या गावदेवीच्या देवळात चाललेलो आहोत. आज दसरा आहे, नवरात्र संपत आहे आज. तर आजचा शेवटचा दिवस सगळेजण उत्साहात साजरा करतात. सगळे गावातले गावकरी एकत्र जमतात, सोनं एकमेकांना देतात, देवीला सोनं वाहतात आणि सगळ्यात शेवटी गरब्याचा कार्यक्रम आहे. तर आता मी जाते. क्या घेऊन आलास? बाये बामाधो मारा ब्राह्मणा खरा राजीमत पास करीतो त्याला मागला धोंडा उभा कर. जैन कबा उभा कर, कवाटा उभा कर, जाप पोषण जाप दिला, टोकरान जाप घेतलास तो जाप रुजुकर मुद्दल जाप रुजुकर आई. राज सत्तेचा मालक, पूर्व सत्तेचा मालक, सर्व सत्तेचा मालक, मूळ मालक पास करी तू उभी कर आई. गावा निवा पासना तुझ्या जवळ नंदादीप लावून नवरात्र उत्सव साजरा केलाय हा मानून घे. यामध्ये काय गावाची व पासाच्या चुकवाक झाली असल्यास गावाला व पासाला बक्षीस करून गावाची व पासाच्या रखवाली करून दे. बाय काका मला थोडा हुकूम आहे. चला तुला प्राणी बसा 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 आज बसा सगळे.
नवरात्र संपलं, काल दसरा झाला. आमच्या गावाकडे एक छान पद्धत आहे, ती म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गावदेवीच्या देवळामध्ये प्रसादाचं जेवण असतं. अगदी साधा आमटी भात भाजी असं. त्याला शेंड्याचं जेवण असं म्हणतात. तर म्हणजे काय, तर शेंड्याचं म्हणजे नवीन धान्य जे आलेलं असतं ते गावातल्या प्रत्येकाच्या घरातून तांदूळ जो असतो तो गावदेवीच्या देवळामध्ये एकत्र केला जातो. त्याचा भात बनवला जातो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तेवढ्या वाट्याचं प्रसादाचं जेवण परत घरी सुद्धा जातं आणि इथे सगळे गावकरी एकत्र जमून प्रसादाचं जेवण करतात. तर अशा पद्धतीने अजूनही कोकणामधले सगळे सण समारंभ उत्सव खूप आनंदाने उत्साहाने एकत्र येऊन साजरे केले जातात. वो राणेवाडी कोण आहे? राणेवाडी राणे 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 पहिला आधी सिंगलवाल्यांकडे जावा, मग डबल करा. सिंगलवाल्यांकडे जावा. Gracias.